नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या लेक्चरमध्ये. आणि आज आपण 24 नोव्हेंबरचं करंट अफेअर डिस्कस करणार आहोत. तर पहिलाच आपला प्रश्न आहे की अलीकडे पहिला महिला T20 वर्ल्ड कप जो की अंध महिलांचा झाला, तर तो कोणत्या देशाने जिंकला असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर त्याचं उत्तर आहे आपलं भारत देशाने हा जिंकलेला आहे. पहिला महिला T20 वर्ल्ड कप ब्लाइंड जो की 2025मध्ये प्रथमच आयोजित करण्यात आलेला होता, त्याचा विजेता संघ आपला भारताचा महिला संघ आहे आणि हा आपला ऐतिहासिक विजय ठरलेला आहे. स्पर्धेचं ठिकाण कोणतं होतं? तर स्पर्धेचं ठिकाण हे श्रीलंकाची राजधानी कोलंबो इथं स्पर्धा झालेली होती. आणि अंतिम सामना भारताने कोणाविरुद्ध जिंकला? तर अंतिम सामना भारताने हा नेपाळ विरुद्ध जिंकलेला आहे. स्पर्धेचं ठिकाण सुद्धा महत्त्वाचं आहे, ते लक्षात ठेवायचं. आणि कोणी जिंकलं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. पुढचा आपला प्रश्न आहे, मेथॅम्फेटामाइन कोणत्या वर्गात मोडते? आता हे एक प्रकारचं ड्रग आहे. आत्ता रिसेंटली याचे काही साठे जप्त करण्यात आलेले आणि पकडण्यात आलेले होते, त्याच्यामुळे ते न्यूजमध्ये होतं. आणि 2024 आणि 2025 राज्यसेवा पूर्वला ड्रग्सवरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि कंबाईनला सुद्धा त्यांनी याच्या अगोदर प्रश्न विचारलेला आहे या कॅटेगरीवरती. त्याच्यामुळे हा प्रश्न आपला इथे इम्पॉर्टंट होतो. तर प्रश्न काय आपला, मेथॅम्फेटामाइन कोणत्या वर्गात मोडते? ते एक सायकोमोटर स्टिम्युलंट आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याचे इतर फॅक्ट्स कोणते? तर ते सिंथेटिक आहे, ते आपल्याला लक्षात ठेवायचे. त्याचे इतर नावं जर बघायचे झालं तर मेथ, आईस, क्रिस्टल मेथ ही त्याचं इतर सामान्य नाव आहेत. क्रियापद्धती म्हणजे त्याचे काय परिणाम होतात? तर मेंदूतील डोपामाइन, नॉरएड्रेनालाइन आणि सेरोटिनचं ते स्राव जो असतो आपण त्याला सिक्रेशन म्हणतो, तर ते इन्क्रीज करतं. त्याचा प्रभाव किंवा परिणाम काय? तर ऊर्जेची वाढ होते, जागरूकतेत वाढ होते, लक्ष केंद्रित म्हणजे त्याला आपण म्हणतो फोकस, आपला फोकससुद्धा वाढतो. पण ते खूप व्यसनाधीन आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यापासून धोके कोणकोणते? तर हृदयगती वाढते, तापमान वाढते, उच्च रक्तदाब, भ्रम, आक्रमक वर्तन आणि मानसिक विकार यापासून होतात. दीर्घकालीन परिणाम जर बघायचे झाले तर मेंदूची रचना बदलते, स्मरणशक्ती कमी होते, झोपेचे विकार होतात आणि वजन घटसुद्धा या ड्रगमुळे होते. तर हानिकारक आहे, त्याच्यामुळे ते लक्षात ठेवायचं आहे. सायकोमोटर स्टिम्युलंट ते एक प्रकारचं आहे. पुढचा आपला प्रश्न आहे, आता आपले जे प्राईम मिनिस्टर आहेत मोदीजी, तर ते G20च्या समिटला गेलेले. कुठे गेलेले? जोहान्सबर्ग, साऊथ आफ्रिका इथे. तर तिथं ही भागीदारी झाली 3 देशांमध्ये. तर आपला त्याच्यावरतीच प्रश्न आहे, ॲसिटी भागीदारीवरती. तर प्रश्न असा आहे, ॲसिटी भागीदारी ही भारत, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा यांच्यातील त्रिपक्षीय फ्रेमवर्क आहे, जे उदयोन्मुख आणि महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य वाढवते. ठीक आहे. पुढचं आपलं स्टेटमेंट आहे, ACT भागीदारीचा प्राथमिक फोकस फक्त अवकाश तंत्रज्ञानावर आहे आणि इतर क्षेत्रांना यात प्राधान्य नाही. सेम आपल्या राज्यसेवेला किंवा कंबाईनला याच स्वरूपामध्ये प्रश्न येतो. तर मग काय बरोबर आहे? तर याचं फक्त पहिलं विधान बरोबर आहे आणि सेकंड विधान याचं चुकीचं आहे. का चुकीचं आहे? कारण इथं फक्त हा एक्स्ट्रीम वर्ड होतो आणि फक्त त्यांनी अवकाश तंत्रज्ञानावरती फोकस ठेवला आहे का? नाही, इतरही क्षेत्र त्याच्यामध्ये आहे. तर ACT भागीदारीमधले 3 देश इथे महत्त्वाचे आहे, ते आपल्याला लक्षात ठेवायचे. भारत महत्त्वाचा आहे, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या 3 देशांची ही भागीदारी आहे. आता जेव्हा कोविड-19 आला होता ना, तेव्हा आपली सप्लाय चेन, त्याला आपण पुरवठा साखळी म्हणतो मराठीमध्ये, तर ती खूप विस्कळीत झाली होती. आपला जो सप्लाय चेनचा मुख्य स्रोत होता तो चायना होता. आपला म्हणजे काय? संपूर्ण जगाचा. आणि तिथे मग कोविड-19मध्ये संपूर्ण जगाला एक धक्का बसला आणि त्याच्यानंतर अशा भागीदाऱ्या डेव्हलप व्हायला लागलेल्या आहेत. त्याच्यामुळे हे 3 देश ACT भागीदारीचे लक्षात ठेवायचे. पुढचा आपला प्रश्न आहे, अलीकडेच ऑस्ट्रेलियन ओपन 2025 पुरुष एकेरी विजेतेपद कोणी जिंकले? असा आपला प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर आहे, ही स्पर्धा लक्ष्य सेन याने जिंकलेली आहे. म्हणजे काय? भारताबाहेरची स्पर्धा आहे आणि ती एका भारतीयाने जिंकली, त्याच्यामुळे ती महत्त्वाची ठरते आणि आपल्याला लक्षात ठेवायची आहे. विजेता जर झाला तर तो लक्ष्य सेन आपण बघितलं. आणि स्थळ कोणतं होतं? ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जर असेल तर त्याचं ठिकाण ऑब्वियसली आपलं सिडनी, ऑस्ट्रेलिया हेच असणार आहे. आणि अंतिम सामना त्याने कोणाविरुद्ध जिंकला? तर जापानचा योशिता नाकाविरुद्ध त्याने अंतिम सामना जिंकलेला आहे. हंगामातील त्याचा हा पहिला किताब होता आणि त्याचं याच्या मागचं जे यश होतं ते 2024मध्ये त्याने लखनौ येतं सुपर 300 विजेतेपद जिंकलेलं होतं. कोणी? लक्ष्य सेन. इथं त्याचा फोटो लावलेला आहे. मेमरी त्याला आपण इमेज मेमरी म्हणतो, तर त्यासाठी हे फोटो लावलेले आहे. तर बघायचे आणि व्यवस्थित लक्षात ठेवायचं. पुढचा आपला प्रश्न आहे, हा आता ही अँटी सबमरीन वॉरफेअर आहे, माहे नावाची, न्यूजमध्ये होते, त्याच्यामुळे हा प्रश्न मी बनवलेला आहे. तर माहे हे भारतीय नौदलाचे पहिले माहे वर्गातील अँटी सबमरीन वॉरफेअर
शालो वॉटरक्राफ्ट असून त्याचे आयोजन मुंबईमध्ये होत आहे. आता सेम प्रश्न हा राज्यसेवा पूर्व 2025ला त्यांनी विचारलेला होता. म्हणजे सेम हाच ह्या कॅटेगरीमधला प्रश्न होता, सेम नव्हता. तर त्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा होतो. पुढे आपलं स्टेटमेंट आहे की माहे हे 100% परदेशी तंत्रज्ञानावर आधारित असून त्यात स्वदेशी घटकांचा वापर नाही आहे, असं आपलं विधान आहे. जे की आपलं सेकंड नंबरचं विधान चुकीचं आहे आणि पहिल्या क्रमांकाचं विधान आपलं बरोबर आहे. तर माहे हे नौदलाचं पहिलं माहे वर्गातील अँटी सबमरीन वॉरफेअर हा कीवर्ड आहे, हाच नोट करून ठेवायचा. आणि शालो वॉटरक्राफ्ट असून त्याचं आयोजन मुंबईमध्ये झालेलं आहे. हे आपल्या 2-3 फॅक्ट्स आपल्याला लक्षात ठेवायचं. सबमरीन वॉरफेअर, शालो वॉटरक्राफ्ट आणि मुंबईमध्ये त्याचं आयोजन झालेलं आहे. पुढे स्वदेशीकरण 80% जास्त स्वदेशी सामग्री याच्यामध्ये वापरण्यात आलेली आहे. कमिशनिंग ठिकाण जर विचारलं तर नेव्हल डॉकयार्ड मुंबई आहे आणि त्याचं कोण्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं, तर आपले जे आर्मी चीफ आहेत उपेंद्र द्विवेदी यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. आणि ह्या जहाजाची भूमिका काय असणार आहे, तर अँटी सबमरीन वॉरफेअर आहे. म्हणजेच काय, शत्रू पाणबुड्यांचा शोध आणि नाश हे आपलं सबमरीन करणार आहे. वैशिष्ट्य काय आहे, आपण बघितलं की ते नवीन पिढीचं शालो वॉटर कॉम्बॅट आहे आणि अधिक वेगवान आणि हलकं आणि चपळ असं सबमरीन ते आहे. त्याच्यामुळे हे माहे जे सबमरीन आहे ते लक्षात ठेवायचं आहे. पुढचा आपला प्रश्न आहे, देवी अहिल्याबाई होळकर या कोणत्या राज्याच्या शासिका होत्या? आता हा प्रश्न का बनवला? हा प्रश्न आपला स्टॅटिक्स आहे, पण प्रश्न करंटच्या अँगलने विचारला. कारण काय, त्यांची 300वी जयंती आपण ह्या वर्षी साजरी करतोय. 31 मेला त्यांची जयंती येते. त्याच्यामुळे हा फॅक्ट्स आपला महत्त्वाचा आहे. तर कोणत्या राज्याच्या त्या शासिका होत्या? तर त्या मालवा राज्याच्या शासिका होत्या. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे. आत्ताच त्यांच्यावरती एक चित्रपट येऊन गेला. त्याचं नाव होतं लोकमाता देवी अहिल्याबाई. त्याच्या दिग्दर्शिका ह्या डिंपल दुगुर होत्या आणि त्या महिला दिग्दर्शिका आहे. नारी शक्तीचं ते एक प्रतीक आहे. त्याच्यामुळे ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. प्रदर्शन स्थळ काय होतं ह्या चित्रपटाचं? तर इफ्फी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव जो चालू आहे, तर तिथे याचं प्रदर्शन झालेलं आहे. आणि हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कुठं आयोजित करण्यात आलेला आहे, त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. विषय काय होता, म्हणजेच काय, यांच्याबद्दल अधिकची माहिती जर बघायची झाली तर 18व्या शतकातील मालवा साम्राज्याचे आदर्श व दानशूर शासक देवी अहिल्याबाई होळकर यांचे जीवनचरित्र या चित्रपटामध्ये सांगितलं गेलेलं आहे. आणि मध्य प्रदेश सरकारद्वारे हा चित्रपट निर्मित करण्यात आलेला असून अहिल्याबाईंच्या 300व्या जयंती वर्षानिमित्त हा चित्रपट बनवण्यात आलेला आहे. त्याच्यामुळं हा स्टॅटिकचा प्रश्न इथे महत्त्वाचा बनतो. पुढचा आपला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या दिग्दर्शकाच्या 125व्या जयंतीनिमित्त 18 नोव्हेंबर 2025 पासून राज्यभर कार्यक्रम आयोजित केले आहेत? तर त्याचं उत्तर आहे आपलं व्ही शांताराम यांची 145वी जयंती आहे आणि त्याच्या याच्यानुसार म्हणजे त्यांच्या 125व्या जयंती निमित्त आपण राज्यभर कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले. आता हे जे नाव आहे व्ही शांताराम चित्रपटसृष्टीमध्ये हे खूप महत्त्वाचं आणि गाजलेलं नाव आहे. तर त्याच्यामुळे ते लक्षात ठेवायचं आहे. भूमिका त्यांनी कोणकोणत्या निभावल्या होत्या? तर ते निर्माते होते, दिग्दर्शक होते आणि अभिनेते सुद्धा होते. भारतीय सिनेमा क्षेत्रातील त्यांना एक बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातं. त्यांचं जन्म ठिकाण किंवा कारकीर्द जर बघायची झाली तर कोल्हापूर येथे त्यांनी त्यांची कारकीर्द सुरू केली होती आणि नंतर पुणे आणि मुंबई इथं त्यांनी कार्य केलेलं आहे. पुढचा आपला हा आजचा तुमचा शेवटचा प्रश्न असणार आहे आणि याचं उत्तर तुम्ही मला सांगणार आहे. तर प्रश्न आपला आहे, अयोध्येचा राजा, माणूस, कुंकू, झनक झनक पायल बाजे, डॉक्टर कोटनीस की अमर कहाणी, दो आंखें 12 हात, नवरंग, पिंजरा हे चित्रपट कोणत्या दिग्दर्शकाशी संबंधित आहे असा आपला प्रश्न आहे. आणि ऑप्शन आहेत आपले ऋत्विक घटक, व्ही शांताराम, सत्यजित राय आणि गुरुदत्त. तर याचं उत्तर तुम्ही मला सांगायचं आहे. आजचं हे आपलं करंट अफेअरचं सेशन इथंच कन्क्लूड होतं आहे आणि भेटू आपण उद्याच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.